मी त्यांना सांगितलं, महाराष्ट्र नावाचं एक अत्यंत जागच्या अंतःकरणाच्या लोकांचं राज्य आहे. त्या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री धोरणी विद्वान चांगला मनुष्य आहे, हिंमतवान आहे, देशभक्त आहे. ते काही निर्णय घेतील तोच निर्णय आमचा असणार. कुटुंब प्रमुखाचा निर्णय हा कुटुंबातल्या घटकांनी मानायचा असतो. आता उद्धवराव ठाकरे हिंदुत्वाचे अभिमानी, त्यांचे वडील ते इतके थोर होते की गेल्या 150-200 वर्षात अशा प्रकारची व्यक्ती हिंदू समाजाला एकत्र आणणारी झालेली नाही आहे कुणी. 1857 सालानंतर या देशात हिंदुत्वाची ताकद उभी करणारी व्यक्ती बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांचे पुत्र आहेत. त्यांचंसुद्धा मत ते बोलत नाही आहेत, त्यांनी बोललं पाहिजे. म्हणून मी त्याला म्हणलो, अरे उद्धवराव की एकनाथराव बोलतील कल्पित असतील, तेच आपलं मत, दुसरं काय मत असणार आहे आपलं? असणार नाही. कुटुंब प्रमुखाचं मत ते आपलं मत. कुठल्या मुद्द्यावर बोलत नाही उद्धव ठाकरे? कुठल्या मुद्द्यावर बोलत नाहीत असं तुम्हाला वाटतं? ते सगळ्याच मुद्द्यावरती बोलतात. तुम्हीच एकदा कधीतरी जाऊन सगळेजण भाडे खर्च देतो त्यांना बांगलादेशबद्दल काय मत आहे ती विचारा. म्हणजे अगदी म्हणजे खरं काय ते कळेल. नमस्कार मंडळी, शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांची ही क्लिप तुम्ही ऐकली असेल. या क्लिपमध्ये संभाजी भिडे गुरुजी म्हणतात की उद्धव ठाकरे हे बोलत नाही. उद्धव ठाकरे हे गप्प काय, विशेषतः बांगलादेशातील हिंदूंबाबत उद्धव ठाकरे बोलत नाही. मंडळी, संभाजी भिडे गुरुजींचा उद्देश हेतू लक्षात घ्या. उद्धव ठाकरे बोलत नाहीत असं नाही, आणि तेही संभाजी भिडेंनी सांगितलंय, गुरुजींनी सांगितलंय की उद्धव ठाकरे बोलतात, अखंड बोलत असतात, पण हिंदू हिताचं काही बोलत नाहीत, हा त्यांचा आक्षेप आहे. आणि तोच आक्षेप मित्रांनो राज्यातल्या करोडो जनतेचा तो आक्षेप आहे. कारण बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत उद्धव ठाकरे, आणि त्यामुळे बाळासाहेब ठाकरेंनी हिंदू एकतेबाबत आपल्या जीवाचं रान केलं. तसंच त्या एवढं नसलं तरी किमान बाळासाहेबांची पत इज्जत राखण्याइतकं हिंदूंबाबत काम करावं अशी भिडे गुरुजींची इच्छा आहे, आणि ती इच्छा त्यांनी बोलून दाखवली. उद्धव ठाकरे बोलत नाहीत का? तर निश्चितच उद्धव ठाकरे बोलतात, अखंड बडबडत असतात, टोमणे मारत असतात, पण मित्रांनो हिंदूंबाबत बोलत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलत नाहीत, पण औरंगजेब हा देशभक्त होता हे मात्र उद्धव ठाकरे सांगायला विसरत नाहीत. वक्फ बोर्डाच्या जमिनी सरकार जर उद्योगपतींच्या घशात घालत असेल तर मी आडवा येणार असंही बोलतात. इतकंच नाही तर बांगलादेशाची याच्या हिंदूंची जबाबदारी ही मोदींची आहे, आणि आता मोदींनी ती जबाबदारी पार पाडावी असं सांगतात. मोदी जर युद्ध थांबवू शकत असतील रशियाचं, तर इथे बांगलादेशाची जबाबदारी ही त्यांनी घ्यायला पाहिजे असं बोलतात. आता यामधला सगळ्यातला फोलपणा हा आपल्या सगळ्यांना माहिती आहे. कारण आज उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं हिंदुत्व वेशीला टांगलेलं आहे. बाळासाहेब ज्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुढे आले आणि त्यांनी हिंदूंचं संघटन करून जाथ्यांदा मुस्लिमांना जरब बसवली होती, आज त्यांचेच सुपुत्र उद्धव ठाकरे हे प्रत्यक्ष मुस्लिमांच्या कयात गेलेले आहेत. आणि कशासाठी? तर राजकारणासाठी. मुस्लिमांची 4 मतं मिळावी म्हणून हे उद्धव ठाकरे बहकत गेलेले आहेत, आणि त्याबद्दल भिडे गुरुजींना आक्षेप आहे. आणि म्हणून ते म्हणतात की बोला, पण कशाबद्दल बोला? तर हिंदू हितासाठी बोला.
जो वारसा तुम्हाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला आहे तो वारसा पुढे चालवा, अशी कैफियत भिडे गुरुजी मांडतायत. मंडळी, भिडे गुरुजी म्हणाले की 200 पावणे 200 वर्षांपासून हिंदूंची एकता जी कोणी केली नव्हती ती स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केली. आणि हे खरं आहे, कारण मोठ्या प्रमाणात हिंदूंना एकत्र आणून जात्यांध मुस्लिमांच्या विरोधात रस्त्यावर उतरवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. आणि त्याची जरब ही जात्यांध मुस्लिमांना होती. आणि म्हणून मित्रांनो, 92च्या दंगलीनंतर महाराष्ट्रात किंवा मुंबईत कुठेही दंगल झाली नाही, हिंदूंनी मार खाल्ला नाही मित्रांनो. कारण माहित होतं बाळासाहेब ठाकरे हे त्यांच्या मागे उभे आहेत. आज ती जरब उबाटा सेनेची राहिली आहे का? मित्रांनो, अजिबात राहिलेली नाही. कारण आता मुस्लिमांना कळायला लागलंय की उद्धव ठाकरे हे मतांसाठी लाचार आहेत आणि त्या मतांसाठी ते आपल्या मागे मागे आहेत. अशा वेळेस ते हिंदूंच्या बाजूने उभे राहणार नाहीयेत. आणि तेच उद्धव ठाकरे यांनी आपल्या अखंड असंबंध बडबडीतून दाखवून दिलेलं आहे. सातत्याने उद्धव ठाकरे जी बडबड करतात त्यामध्ये मित्रांनो हिंदूंना शेंडी दानव्याचं हिंदुत्व म्हणतात, पण त्याचबरोबर मुस्लिमांची मात्र तळी उचलतात. वक्फ बोर्डाने आज देशात प्रचंड हाहाकार माजवलेला आहे. वक्फ बोर्ड कुठल्याही जमिनीवर दावा करते आणि ती जमीन काबीज करते. बीडमध्ये राहत्या घरांवर मित्रांनो त्या जमिनीवर वक्फ बोर्डाने दावा केलाय आणि काही पिढ्यांपासून तिथे राहणारी सगळी लोक ही आता संकटात सापडलेली आहेत. कारण ती जागा आमची आहे असं वक्फ बोर्ड म्हणतंय. पुन्हा कायदे असे आहेत की त्या वक्फ बोर्डच्या दाव्यावर तुम्ही कोर्टात क्लेम करू शकत नाही. आणि अशा प्रकारे वक्फ बोर्ड मोठ्या प्रमाणात जमिनी घेते. या वक्फ बोर्ड कायद्यात सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारने एक विधेयक संसदेत मांडलं, तर उद्धव ठाकरे यांचे खासदार त्याच्या चर्चेला उपस्थित राहिले नाहीत. मित्रांनो, वक्फ बोर्डाचं समर्थन करताना उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगून टाकलं. काय सांगितलं? तर उद्धव ठाकरे यांनी सांगितलं की हे जे वक्फ बोर्ड आहे त्याच्या जमिनी त्यांच्याच ताब्यात राहिल्या पाहिजेत. त्या ताब्यात घेऊन उद्योगपतींच्या ताब्यात देऊ नका. प्रत्यक्ष बोलायला उद्धव ठाकरे घाबरले, पण अप्रत्यक्षरित्या त्यांनी तेच सांगितलं. मंडळी, ही एक छोटीशी क्लिप बघा. हा इस्लामिक जिमखाना आहे, हा मुंबईतला. त्या इस्लामिक जिमखान्याच्या गेटवर उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करणारं पोस्टर लावलेलं आहे. का? कारण त्यांनी वक्फ बोर्डाला पाठिंबा दिला म्हणून. थोडं मागे ना. हो ना. आता लक्षात घ्या की हे उद्धव ठाकरे ज्यांनी बाळासाहेबांच्या पोटी जन्म घेतला, ते उद्धव ठाकरे आज बाळासाहेबांच्या विचारांना, बाळासाहेबांच्या तत्वांना आणि बाळासाहेबांच्या असलेल्या हिंदू कळवळीच्या वृत्तीला पार विसरून गेलेलं. आणि त्याबद्दल भिडे गुरुजींनी आक्षेप नोंदवलाय. हा आक्षेप केवळ भिडे गुरुजींचा नाहीये मित्रांनो, लक्षात घ्या. हा आक्षेप केवळ भिडे गुरुजींचा नाहीये, तर हा आक्षेप महाराष्ट्रातल्या प्रत्येक हिंदूचा आहे. आणि अशा वेळेस ज्या वेळेस इस्लामिक दहशतवादाने संपूर्ण देशभर धुमाकूळ घातलेला आहे, संपूर्ण जगभर धुमाकूळ घातलेला आहे. मंडळी, महंत रामगिरी बोलले
ते जे बोलले ते सगळं इंटरनेटवर आहे. पण त्यावरून वादळ उठवण्यात आलं, मोर्चे निघाले आणि सर तन से जुदा नावाचा इशारा, धमकी देण्यात आली. हे वारंवार वाढतंय. अशा वेळेस हिंदू एकजूट ही आवश्यक आहे. पण चार मतांच्या लाचारीने उद्धव ठाकरे यांना ते काहीही दिसत नाही, किंवा दिसतंय पण ते बघू इच्छित नाही आहेत. आणि ही खरी शोकांतिका आहे मित्रांनो. आणि ते उद्धव ठाकरे यांच्या बाबत भिडे गुरुजींनी व्यक्त केलं. मंडळी, हे मुस्लिम आज उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहेत आणि त्याचा गर्व अभिमान उद्धव ठाकरेंना आहे. पण मित्रांनो, या मुस्लिमांसाठी उद्धव ठाकरे ही काफिर आहे. ते फार काळ त्यांच्या सोबत राहणार नाहीत, हा इतिहास आहे. ज्या वेळेस त्यांच्या जमातीतलं, त्यांच्या समाजातलं, धर्मातलं कोणीतरी निवडणुकीला उतरेल, त्यावेळेस ते त्यांच्या मागे जातील. आणि त्यावेळेस मग उद्धव ठाकरे हिंदू मतांची बेगमैक नाही करू शकत, कारण त्यांनी स्वतःच्या हाताने बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिलेली आहे. असो मंडळी, इशारा दिलेला आहे भिडे गुरुजींनी. आम्ही तर वारंवार देत असतो. समजला तर ठीक, नाहीतर त्यांची मर्जी. तुर्तास इथे थांबतो. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, लक्षवेधला सबस्क्राईब करा. मी आबा माळकर आपली रजा घेतो. धन्यवाद.